गोष्टी तुम्हाला माहित असताना तुम्ही आमच्याशी थोड्या वेगळ्या ऍटिट्यूड मध्ये बोलत आहे का सर? नाही ना, वेगळा ऍटिट्यूड. तुम्हाला या लोकांच्या भावनेची काही घेतली नाही का? कासडजी तुम ऍटिट्यूड में मत बात करो. नाही ऍटिट्यूड बोलतच नाही. या लोकांच्या भावना, या लोकांचा त्यांना जे फसवल्या गेल्या पद्धतीचा जर विषय या लिगल पद्धतीनं बोलत आहे, जो लिगल आधार घेत आहे, मग तुम्ही करोड रुपये बगर सर्च रिपोर्टचं, बगर मूल्यांकनचं कसं का तुम्ही करोड रुपये वाटप केले सातवऱ्यात? तो तर एक भाग आहे, तो सँक्शन डिस्बर्समेंटचा तो भाग आहे. सँक्शन डिस्पॅचर कोण? 60 लाख रुपये असेल ना. कोण आहे? सँक्शन अथॉरिटी द्यायचं डिस्बर्स एक्झिक्युशनचं मॅनेजरचं काम आहे ना. मग कसे तुम्ही दिले? बघू ते 70 करोड रुपये तुम्ही कसे दिले? 4.5 तुमच्या रकमा वसूल करण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी नियमबाह्य पद्धतीने केल्या. आम्ही वारंवार तुम्हाला डॉक्युमेंट मागत आहे, दस्तावेज मागत आहे. डॉक्युमेंट्स तर सगळे तुम्ही अपूर्ण डॉक्युमेंट आहे, तुम्ही फक्त बनवा अपूर्ण कोणते आहे? तुमच्या शाखा व्यवस्थापकाला विचारा, ते वारंवार तुमच्याशी वार्तालाप करत आहे. कासटजी सांगा सर, अपूर्ण मला हा मुद्द्याच्या आधारावर मी माहिती मागितलेली आहे. त्या मुद्द्याच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला माहिती दिली पाहिजे. आम्ही वारंवार सांगत आहे. या ठिकाणी जिल्ह्याचे DDR होते, त्या उपोषणाच्या वेळी तुमचे प्रशांत कुलकर्णी होते. त्यांनी स्वतः सांगितले की जी माहिती देता येत नाही ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी ती डेफिनेशन वापरून, तो संदर्भ वापरून तुम्ही आम्हाला तसं पत्र दिलं पाहिजे की ही माहिती आम्ही या अंतर्गत येत असल्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. काय अडचण आहे तुम्हाला? असे कोणते मुद्दे राहिलेले तुमचे म्हणजे मला सांगता येईल? मला माहित नाही. बाकी माहिती आहे, मला सगळं माहित आहे. ऑडिटचाच मुद्दा असं माहित नाही. ऑडिटचाच मुद्दा आहे, बाकी तर काही विषय नाही. सगळे विषय आहे तुम्हाला माहित आहे. ऑडिटचाच मुद्दा आहे ना. या ठिकाणी तुम्ही आम्हाला गुमराह करू नका. ऑडिटचा मुद्द्याचा जो विषय आहे त्याच्यामध्ये जी माहिती नाही तर त्या माहितीचा एक रेफरन्स टाकून द्यायचं सांगतो मी त्यांना, बोलतो. रेफरन्स द्या. आणि ऍडव्हान्स खात्याचं का देता येत नाही आम्हाला? ते आम्ही आमचा रेफरन्स देऊ ना त्याच्या द्या ना, रेफरन्स द्या तुमचा ऍडव्हान्स खात्याचा जो काय असेल. या ठिकाणी जी लोक आता ही खातेदार आहेत, ही दवाखान्यात ही लोक तुम्ही की नाही आम्ही लिगल पद्धतीने करून घेतो, सगळं केलं. सर मी 60 लाखाचा मॉर्गेज करून दिलं, मला 60 लाख रुपये दिले असेल काय बिगर लिहिल्याशिवाय आम्ही कसे भरू द्यायचे? सगळ्यांना कोणतं कारण आहे भऱ्याचं? नाही काय कारण आहे? आम्हाला कारण समजलं पाहिजे ना सर, की आमची प्रॉपर्टी कान ठेवून गांधी साहेबांचे पैसे भरून हा कोणता प्रकार आहे? चोर तुमचे, चोर तुमचे, बँक तुमची. हा प्रकार झाला सर तुम्हाला कॅबिन मध्ये बोलून आलं सर. सर हॅलो सर, तुम्हाला कॅबिन, एक मिनिट सर, तुम्हाला कॅबिन मध्ये बसून बोलून सर्व हकीकत सांगली होती सर. काय ऍक्शन घेतलं तुम्ही? सगळ्याला सचिन जबाबदार आहे. तुम्ही कसे म्हणता की त्याने ऍडव्हान्स मध्ये भरून घेतलं सर? हा कोणता नियम आहे? लोक अडकले. हे सगळं एकाएकी झालं का? 17 कोटीचा अपार एकाएकी झाला का? एका 2 दिवसामध्ये झाला असेल, एका रात्रीतून झाला असेल. सर जोही त्यांनी केलेलं ना, हे बाहेरच्या लोकांनाच पैसे वाटले यांनी. काय केलेलं आहे तो विषय वाटले रे कोण? हा विषय सगळा येणारे कोण माहित आहे, संबंधित लोकांना माहित आहे. लोकांचे पैसे तेच आश्वासन दिले सर. नाही तेच आश्वासन दिलं म्हणून आम्ही फसलो सर. हे असं होईल म्हणून आम्हाला माहित नाही. सगळ्या लोकांनी तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले. सगळे हे 11 कोटी जे काही झालं मॉर्गेज सत्ती लोकांनी, सगळं टोटल लोकांनी त्यांनी दिले असतील तर कसं का दिलं असतील? अंगठ्याच्या लोक ज्याला सही करता येते त्याच्या सह्यावरून ऑफिसमध्ये दोन्ही साक्षीदार सगळ्या गोष्टी असतात. गहाणखत वेगळा हो, तुम्ही डेबिट केलं चेकद्वारे. औरंगाबाद मध्ये असताना इकडे त्याचं मॉर्गेज होते, हे कसं शक्य आहे? कोणाची प्रॉपर्टी विकली सर? प्रॉपर्टी विकली औरंगाबाद असताना इकडे मॉर्गेज दाखवलं. असं तर होणार आहे ना. रजिस्ट्री ऑफिस मागून काय राहिलं सर? मागून काय राहिलं सर? एवढं दोन लोक शाहीर झालो आम्ही. एका प्रकारात जमादार किती राहू शकतात? एक व्यक्ती किती प्रकार जमादार राहू शकतो? आता कसं आहे की बा त्यामध्ये जर समजा एखाद्याचं जर वाटत असेल आपल्याला त्याचं घ्यायचं तर तिसरा कॅरेक्टर म्हणून त्याला घेता येतो. 12 प्रकार म्हणून घेता येते. 12 प्रकरण व्हॅल्युएशन हो सगळं संशय. सर 60 लाख रुपये 5 एकरावर आम्हाला. तुम्ही ज्या पद्धतीने क्लिअरिफिकेशन देत आहे की आमचा सगळा असा क्लीन नाही आहे, तुमचा हेतू उद्देश म्हणजे एवढी सावकारी करा तुम्ही. मबा दिली होती का कर्मचाऱ्याला? नाही मबा दिली होती का एवढं वसूल करे सातबाऱ्यावर? कर्मचारी तुमचा. तुम्ही ज्यावेळेस लेखी तक्रार दिली
लेखी तक्रार दिल्यानंतर तुम्ही फिर्याद दिली. 7 महिन्याचा जो काही डिस्टन्स होता त्या डिस्टन्समध्ये अनेक लोकांना कन्व्हेन्स केला गेलं. सगळं तुम्हाला माहीत आहे. कन्व्हेन्स करून तुम्ही द्या. अपाराची रक्कम तुम्ही या लोकांकडनं वसूल केली. या लोकांच्या प्रॉपर्टी तुम्ही गहाण केल्या आणि अनेक गोष्टी तुम्ही घाईघाईमध्ये 11 ते 10 ते 12 दिवसामध्ये ज्या लोकांना 2 हेक्टरवर तुम्ही 5-5, 10-10 लाख कर्ज दिले त्यांना डायरेक्ट 30-40 लाख रुपये कर्ज कोण्या आधारावर दिलं आपण? का आपल्याला काहीच कुठल्या अटी व शर्ती किंवा कायद्या चौकट आपण मूल्यांकन किती केलेलं आहे? बरोबर आहे. शेवटी त्या एक माणसावर डिपेंड करतो, त्याच्या इन्कम म्हणजे डिपेंड करतात. काही नाही गोष्टी- तर वसूल करणं होते ना. नाही, वसूल रेकॉर्ड क्लिअर करणं होतं सर. मूल्यांकन तुम्ही सर्च रिपोर्ट घेत नाही. तो तर पाच आता तो अंडरटेकिंग बँकेचा भाग आहे ना. मग तुम्हीच त्याच्यामध्ये क्लिअर न करता या सगळ्या गोष्टी कंटिन्यू एक लोन तुम्ही 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 40 लाख एकाच प्रॉपर्टीवर कसं काय देणार? त्याला काय आधार आहे? तुमच्या बँकेनं तिथं जनतेचं नुकसान केलेलं आहे. कासड साहेब, आम्हाला डॉक्युमेंट द्या. आम्ही देऊन डॉक्युमेंट तुम्ही डॉक्युमेंट आम्हाला द्यायला तयार नाही. तुम्ही वारंवार या ठिकाणी एटांडी करत आहे. जो डॉक्युमेंट नसेल हा, त्या डॉक्युमेंटचं क्लिअरिफिकेशन टाकून तुम्हाला देऊ. मला द्यावाच लागेल. तुम्ही या ठिकाणी विनाकारण आमचा अंत पाहू नका. आणि प्रत्येक गोष्टीचा अंत आहे. तो करून तुमच्या देऊ. तुम्हाला अंतर जे document मैं क्या बोल रहा कासरजी, हा. प्रत्येक गोष्टीचा अंत है. बिलकुल बिलकुल. तुम जो बात कर रहे हैं ना ये अहंकार की, हा नाही तुम्ही ह्या लोकांच्या जीवनाशी जर खेळत असाल ना कासर, हे जे लोक, हे बायपासवाले लोक आहे, हे बकऱ्या सगळे सोडून, वावर सोडून या बँकेत चक्रा मारून राहिले. त्या सचिन झवरनं काय केलं याची इतंभूत माहिती तुम्हाला. तरी सुद्धा तुम्ही लोका टप्पे ठेवतात. कायदेशीर भादेवर सांगलं असं झालं असेल, तसं झालं असेल, देता येईल, टमकं होईल, टमकं होईल. त्याचं कर्ज आम्ही भरू. हे चूक तुम्ही मान्य केली पाहिजे. तुम्ही ह्या लोकांना फसवलं. फसवलं बँकेने लोकांना सहानुभूती दाखवून. हा? त्या लोकांनी कशा पद्धतीने केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने त्यांनी काम ऑर्गनाइज केलं आहे. तुमची बँक आता ही सामान्य लोकांची राहिली, भांडवलदाराची, कानकारदाराची बँक आहे. आशिया खंडामध्ये तुमचं नाव लौकिक करणारी कोथळी ब्रँच आहे. तसं तुमची सुरुवात आहे ना, कोथळी ब्रँच आहे. आम्हाला हा त्रास होणार. तुमच्याच इथून सुरुवात. अरे आम्हाला हा त्रास राहिला. तुमच्या गावापासून हा? सुरुवात आहे आपली पुढे. आज वर्ष, 1.5 वर्षापासून आज ही लोक न्यायाच्या प्रति, मी स्वतः भाईजींना वारंवार विनंती केली. आम्ही मिटिंग कॉल केली. भाईजींचा व्हिडिओ भाईजीने मान्य केलं की या ठिकाणी सुनील गेला. आणखी काही लोक जाऊ नये. अहो लोक त्रस्त झाले. हो तुम्ही या ठिकाणी एक प्रकारची चेष्टा करून राहिले. चेष्टा करायला असं साहेब, अरे आम्ही तुमचं नाव खूप ऐकून आहे. तुम्ही बा, मुळात आमचा जन्म आंदोलनात झालेला आहे. तुम्ही ज्या लिगल ज्या गोष्टी जाऊन आले, तुमचे लिगल ॲडवायझर आम्हाला माहित आहे. तुमचे जे लिगल ॲडवायझर आहेत, तुम्ही कशा पद्धतीने सिस्टीम मॅनेज करता, कशा पद्धतीने तुमची अवैध सावकारी चालते आणि अनेक ठिकाणी ज्या ज्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या त्या लोकांना तुम्ही बरोबर साईडला केलं, कार्यमुक्त केलं. असे अनेक प्रकार आहे. अरे ही सरळ ही लोक जे आहेत तुम्ही फसवलेली आहे. तुम्ही ही अपराची रक्कम त्या लोकांकडून वसूल करायला पाहिजे होती. यांचे 7 बारे घेऊन नाही. मॅनेजमेंट दिला तेव्हाच कर्ज मंजूर म्हणजे झालं. मूल्यांकनाची गरज नाही. बुलढाणा अर्बनला मूल्यांकन केलेलीच असतील ना त्याच्यावर. केलेलं असतील ना. त्यांनी दिलं असेल नेमकं 11 कोटी ॲडव्हान्स खात्यामध्ये देतील का लोक? एवढं चिवट आहेत का? पागल आहेत का लोक? यांना काहीच त्यांना आश्वासन दिलं नसेल. त्यांना काय आश्वासन दिलं हाच तुम्ही जे मला म्हटलं की हा. हे पैसे भरायचं काम नाही, साधारण पुरावे, हे तुमच्या कोणच विश्वास हा. नाही. आम्हाला आम्ही खाल्ले नाही तर पोरांना करसान तर कसं अशा आम्हाला ते किंवा कोरे पद्धतीने करा. आमची जमीन गार करून तिकडे म्हणजे आम्हाला सर हॅलो, खलास करून टाका. आमची एक तर मॉर्गेज प्रॉपर्टी केली का आणि तुम्ही ते एक तर पैसे दे किंवा कोरे करा. आम्ही काय बोलणार आहे त्या गोष्टीवर? शाखा त्याच्यावर काय होतं? व्यवस्थापकच नाही. पण हे कसं हो. काय पैसे होते. स्वतः भाईजींनी कन्व्हिन्सिंग करण्याकरता याच्यामध्ये त्यांचे पार्ट आहे. तुम्हाला सगळं माहित आहे. पण या ठिकाणी तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर ज्या पद्धतीनं बोलत आहे, बँकेचे तुम्ही कर्मचारी एम्प्लॉय म्हणून या ठिकाणी बोलत आहे, पण इंटरनल पार्ट तुम्हाला सगळं माहित आहे. तुम्ही अंत पाहता. तुम्हाला वाटतं का लोक मेले पाहिजे? करायचं का आत्मदहन? आत्मदहन करायचं काय? तुम्हाला अंत पाहायचं आहे का सर? अंत पाहायचं आहे का? तुम्हाला लोक मारायचे आहे काय? तुम्हाला तुम्हाला द्यायचं ते मला द्यायचं. नाही पटोरजी देखो, तुम्ही निवेदन द्या. तुम्ही निवेदन द्या. यांनी भाईजीच्या शब्दाला काही मान आहे की नाही? भाईजीच्या शब्दाला काही मान आहे की नाही? भाईजीने सांगून दिलं आम्हाला की तुम्हाला शेतकऱ्याला म्हणजे फसवणार मजाक नाही. लावून बाबा, शेतकऱ्यांची. 5 वर्षाचं तुमचं निवेदन द्या.
समस्या आहे किंवा काय हा मॅनेजमेंट तुमचेच अधिकारी बसवतो सर, आम्ही त्याला बोलवा. तुमचे अधिकारी तुमचेच अधिकारी बसवतो आणि त्याला सांगतो की काय परिस्थिती आहे. म्हणून तुम्हाला माहिती तुम्ही नाही होते हजर. ज्या लोकांनी तुम्हाला आश्वस्त केलं होतं की हे तुम्हाला पैसे भरायचं काम नाही, त्या लोकांनी भाईजीला म्हटलं ना टेकाळे साहेबाला बोलवा इथं. आज चालू मॅनेजर कोण आहे? एक मिनिट, चालू मॅनेजर कोण आहे आज? सर चालू मॅनेजर कोण आहे? हो, या आता सध्या चालू मॅनेजर कोण आहे? वर्ष अगोदर सहकारला हे भाईजीचे व्हिडिओ आहेत, माझे व्हिडिओ आहे. मी तुम्हाला विनंतीच केली वारंवार की या लोकांना तुम्ही क्लीन चिट द्या. ह्या चुका तुमच्या आहेत. तुमचे साहेब लोक सांगून आले पण तुम्ही ऐकायला तयार नाही. टेकाळे साहेब सुद्धा प्रूफ आहे की मी केलं, त्या समोरची गोष्ट आहे आमची, आम्ही बोलतो त्याच्याशी. आणि तुम्ही सगळ्या गोष्टी घाईघाईमध्ये तुमचा फायदा करून घेण्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही घाईघाईमध्ये केलेल्या आहेत, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. त्यावेळेस तर निधी नव्हतो, परंतु सगळ्या गोष्टी मी नंतर समजले. आम्हाला माहिती तुम्ही होते की सांगा. दोन दिवशी आम्ही बोललो म्हणे, तुम्ही म्हणता तुम्ही बंद करा निघून जा. एवढी पब्लिक चुकी आहे का एवढी घुमणार? यायने काय म्हटलं फोनवर, तुम्ही बँक बंद करा म्हणे, 2 कर्मचारी बसवा निघून जा म्हणे. म्हटलं ही कोणती हुकुमशाही यायची? आम्ही 7 घंटे थांबलो बँकेत आणि त्या माणसाला सर्व माहित आहे. टेकाळे साहेबाला पूर्ण हकीकत माहित आहे. टेकाळे साहेबाला पूर्ण हकीकत माहित आहे, काय कंडिशन त्या माणसाला माहित आहे. म्हणून तो बोलला की मला काय द्यायचं उत्तर देऊन. भाईजीन सांगल्यावर लिहून दिलं, तुम्ही सांगल्यावर लिहून दिलं आणि जाऊ द्या म्हणे द्यायला. असाच कोणती भाषा आहे? 2 भूमिका होत्या, ते लिहून देत असताना ते लिहून द्यायला तयार होते. तुम्ही त्यांना पुन्हा शाखेवर सांगता लिहून देण्याची गरज नाही. काय बोलायला लावलं, ऐकलं सर्व मंडळींनी. की त्याच्यामध्ये लिहून द्यायचं तर तुमचं ते रिझन स्पेसिफिकेशन जो पार्ट होता ना, त्यात तो विषयासाठीच विषय होता. ते म्हणे की ते टाकून पाहिजे. तुम्ही आता 15 तारखेला पोलिसांना एक भाईजींनी पत्र दिलं की नाही की आम्ही अशा सगळ्याला दैनिक देशोने त्याला तुम्ही एक जाहीर बातमी दिलेली आहे त्याच्यामध्ये की बाबा तुम्ही या 15 तारखेला 16 तारखेला कार्यालयात तुमचे डॉक्युमेंट घेऊन जा. मग तुम्ही पुन्हा आम्हाला 9 तारखेला डॉक्युमेंट घेण्याकरता बोलवलं. आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्या दिवशी अपूर्ण माहिती होती, त्या सेम डेमध्ये अपूर्ण माहिती आहे. त्या तारखेत आम्ही 6 ते 7 घंटे लोक त्या ठिकाणी बसले बँकेमध्ये. आपल्याशी वारंवार वार्तालाप झाला, आपल्याशी फोनवर बोलल्या गेलं. त्यावेळी अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे एकीकडे आपण पत्र देता, एकीकडे असं भास होता प्रशासनाला की ही लोक माहिती घेण्याकरता तयार नाही आहे, आम्ही माहिती देण्याकरता तयार आहोत. आणि एकीकडे तुम्हीच मग रात्री शाखा व्यवस्थापकाला मार्ग शकून या ठिकाणी पत्र देता की आम्ही अपूर्ण माहिती असल्याशिवाय देऊ शकत नाही.